हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आम्ही चाललो आता कॉर्निशला वॉकला. राघवला घेऊन चालली आहे. सकाळची वेळ आहे, आता 7:15 वाजलेत आणि 7 वाजता निघाले होते मी आज. हॅलो राघव. तर भरपूर वेळ लागतो ॲक्च्युली. आता 1-1.5 तास वॉक होईल आणि मग घरी जाऊ आम्ही. नमस्कार मंडळी. तर आता वाजलेली आहेत 11:30 आणि 11 वाजता जेवत असते मी, परंतु अजून माझं जेवण झालं नाही. म्हणजे ॲटलिस्ट काहीतरी खात असते. तर आज मी काय बनवलं तुम्हाला दाखवते. तर इथे आहे पालकचा चिला, बेसन पीठ आणि खूप सारे व्हेजिटेबल्स देखील घातलेत मी त्याच्यामध्ये. आणि इथे चहा देखील झालेला आहे रेडी. तर चहा आणि पालकचा चिला असा आहे आजचा ब्रेकफास्ट. आणि एवढा मोठा पालकचा चिला मी एकटी नाही खाणार आहे, तर गाऊ देखील येते आता स्कूलवरून, तर तिलाही देणार आहे. आम्ही दोघी जणी मिळून खाणार आहोत. तर गाऊ आता येईलच स्कूलवरून. सगळ्यांसाठीच खूप पौष्टिक आहे हा. आणि इथे आहे राघव, मस्ती चालू आहे त्याची. आणि आज होळी होती, तर मी म्हटलं काहीतरी बनवेन पुरी वगैरे, परंतु माझ्या मिस्टरांचा फोन आला की त्यांना ऑफिसमध्ये इफ्तार पार्टी आहे. सो मग मी म्हटलं की चणा आणि राईस बनवेन आणि गुळाचा नैवेद्य दाखवेल त्याला. कारण मी देखील तळलेलं खात नाही आणि गावलाही आम्ही जास्त प्रमाणात देत नाही. कधीतरी होतं, परंतु खायला माणसं नसतील तर मग आपल्यालाही बनवायला नको वाटतं. सो मी छान अशी चणाची भाजी केली होती, चणा बटाटा, आणि सोबतच राईस बनवला होता. आणि इथे मी राघवसाठी सुरती कोलम हा राईस आणला होता. तर बरेच दिवस झाले आणून, तर म्हटलं की डब्यामध्ये ओतून ठेवा. मला छोटा डब्बा सापडला नाही, मोठाच सापडला. तर मी आधी मोठ्या डब्यामध्ये ओतून ठेवला. नंतर मला छोटा मोकळा झाल्यानंतर छोट्यामध्ये तो ट्रान्सफर केला. तर माझ्या मिस्टरांना लाँग ग्रेन आवडतो. सो आम्ही नॉर्मली वीकमध्ये 2-3 वेळा जेव्हा केव्हा राईस बनवतो तो लाँग ग्रेनच बनवतो. आणि राघवसाठी हा छोटा राईस बनवते सुरती कोलमचा. आणि जेव्हा केव्हा मी किचनमध्ये वगैरे येते तेव्हा मी किचन आवरण्याचा प्रयत्न करते. सो जेणेकरून आपल्याला स्पेशल टाईम द्यायला लागत नाही. जे काही आपलं म्हणजे गॅसवरती शिजेपर्यंत इकडे क्लिनिंग वगैरे होऊन जातं. तर इकडे मी मसाला वाटून ठेवत होते. माझ्याकडे एवढा म्हणजे अर्धा नारळ होता, तर म्हटलं की तेवढाच मसाला बनवून ठेवावा. सो जेणेकरून अजून 1-2 भाज्या होतील त्यामध्ये. आणि ओल्या खोबऱ्याचा देखील खूप छान मसाला होतो.
आणि आमचे जे शेजारी आहेत तर ते बँगलोरच्या तिकडचे आहेत, तर त्यांनी कॉफी दिली होती आणि टेस्टला देखील खूप अमेझिंग होती, कारण त्यांची ती घरची कॉफी होती. तर आरोमा इतका सुंदर सुवास सुटला होता ना त्याचा की प्रचंड. तर मी माझ्याकडे एक ब्रूची बॉटल होती कॉफीची, तर त्याच्यामध्ये काढून ठेवली मी आणि अजून आणायला सांगितली आहे मी त्यांना. तर खूप छान आणि टेस्टी होती. तर म्हटलं आज संध्याकाळी कॉफीच घ्यावी आणि बनवायला इझी पडते, पटकन होते. सो मी गूळ टाकूनच कॉफी घेते. आणि संध्याकाळ झाली होती, 4:30-5 वाजले होते. तर मला नैवेद्य देखील दाखवायचा होता. जे काही बनवले त्याचा नैवेद्य मी दाखवणार होते. सो अशा प्रकारे मी इथे बोलमध्ये बाजूला भाजी आणि चण्याची भाजी देखील ठेवली होती नैवेद्य दाखवायला आणि मीही घेतलं, कारण 4:30 वाजल्याच्या नंतर मी शक्यतो म्हणजे पटकन जेवण करून घेते 5 वाजेपर्यंत. तर अशा प्रकारे होता माझा डिनर आणि खूप टेस्टी झाली होती भाजी. तर इथे नैवेद्य देखील बाजूला काढून ठेवला होता आणि यानंतर गाऊचा व्हाईट ड्रेस होता. तर तो वॉश करण्याआधी म्हणजे मशीनला लावण्याआधी मला छान ब्रश करायला लागतो, कारण जी कॉलर वगैरे असते ती काळी होते. सोबतच मी माझ्या मिस्टरांचे जेवढे काही व्हाईट कपडे आहेत म्हणजे बनियान वगैरे, सोबतच शर्ट्स वगैरे, ते सर्व भिजवते गाऊच्या ड्रेससोबत. सो जेणेकरून काय होतं की व्हाईट कपडे एकसाथ वॉश केले जातात आणि त्याची मशीन लावून देते ब्रश करून. तर तुम्ही कसं करता मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये, कारण मला व्हाईट कपडे वॉश करण्यासाठी अजून इकडे डिटर्जंट एवढा भारी भेटला नाही की फक्त म्हणजे डिटर्जंट टाकून मी मशीनमध्ये वॉश करेल. सो त्यामुळे तर असं आहे माझं दिवसभराचं रुटीन. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.